तर आपण हे पूर्ण ॲड करतो त्याच्यामध्ये. आपण काढून वगैरे काही ठेवत नाहीत आणि काळजी मीठ बोटी पण ॲड होते ते बघा. आता आपण बनवत आहोत 16 किलो कंदुरी मटन. 1 kg ऑइल आहे हे. तेल बरं. आपला कांदा आहे भाजून. आता आपण त्यामध्ये ऍड करू 1.5 किलो अद्रक लसूण पेस्ट. कांदा जास्त लाल पण नाही होत. लगेच आता हळद आणि मीठ. मीठ आता लगेच आपलं तंदुरी मटनचं जे 16 किलो मटन आहे ते आपण ऍड करू याच्यामध्ये. मध्ये आपण यूज करतो ना दोन्ही सोबत बोटी पण ऍड होते. त्यामध्ये पाणी वगैरे टाकायची गरज नाही कारण की याचा आमचं पाणी सुटतं त्याला. त्याच्यामुळे आपण याला 20 मिनिटं झाकून ठेवूया. पाणी वगैरे ऍड नाही करायचं कारण स्वतःचं पाणी त्याला सुटतं. ऑइल माहिती आहे का त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आता आपण माहिती आहे का मेन प्रोसेस जी आहे का भंगा बनवणं म्हणजे ग्रेव्ही त्याची कंदुरी मटनची ग्रेव्ही. त्याच्यामध्ये आपण ॲड करू नका ऑनियन सगळ्यात पहिले म्हणजे कांदा. तर आता आपला माहिती आहे का कांदा झालेला आहे सगळा लाल. आता म्हणजे ॲड करू अद्रक लसूण पेस्ट. आता आपलं झालेलं आहे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट भाजून. आता आपण याच्यामध्ये ॲड करू मसाले जे आपण मध्ये इथंच बनवतो सगळे हॉटेललाच. पावडर वगैरे मिरची पावडर वगैरे. ग्रेव्हीसाठी यूज होतं का मग आता हे? नाही सर, हे फक्त स्पेशल भंगा ग्रेव्हीसाठी. तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागतं कारण की आपले जे मसाले आहेत ना खाली चिटकू नये म्हणजे. आणखी त्याला आपण माझ्या थोडं परतून घेऊयात. पुन्हा जे आपलं मेन सूप आहे का पूर्ण त्याच्यामध्ये आपण ॲड करणार कारण की आपला टेस्ट माहिती आहे का सेम राहायला पाहिजे ओरिजिनल टेस्ट. संध्याकाळी तर हे बघा मेन जे असतो ना माहिती आहे का स्वाद इथं असतो माहिती आहे का. जे सूप असतं ना ते असतं ओरिजिनल. हे जर तुम्ही ॲड नाही केलं याच्यात तर मग तुम्हाला चवच नाही लागणार. हे असते तर आपण हे पूर्ण ॲड करतो त्याच्यामध्ये. आपण काढून वगैरे काही ठेवत नाहीत आणि काळीची गरज पण नाही आहे कारण की मग तो टेस्ट तुम्हाला भेटणार नाही काढून. बरं हां.